नमस्कार मंडळी. पावसाळा सुरू झाला की प्रत्येक घरात एकच प्रश्न असतो, आज जेवणात काय बनवायचं. आणि अशा वेळी जर गरमागरम तांदळाची मऊ भाकरी आणि सोबत खाडीची ताजी कोळंबी फ्राय मिळाली तर जेवणाची मज्जा काही वेगळीच असते. आज आपण बनवणार आहोत अगदी गावाकडच्या चवीची साधी पण मन जिंकणारी अशी तांदळाची भाकरी आणि खाडीची कोळंबी फ्राय. ही कोळंबी इतकी चवीला भारी लागते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. आणि त्यासोबत तर भाकरी अगदी मऊ फुललेली आणि कोळंबीसोबत तर भन्नाट लागणारी. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजची भन्नाट रेसिपी तांदळाची भाकरी आणि खाडीची कोळंबी फ्राय. खाडीची बारीक कोळंबी फ्राय करण्यासाठी लागणारे साहित्य ते सगळं कट करून घेतलेलं आहे. तर ही आहे बारीक खाडीची कोळंबी. तर इथे साफ करून घेतलेली आहे. 2 इथे मोठे कांदे घेतले आहेत, ते बारीक चिरून घेतलेले आहे. टोमॅटो आहे, मिरची, कोथिंबीर आणि आंब्याचं आंबट, काहीतरी थोडंसं आंबट घालायचं. खाडीच्या कोळंबीसोबत ना तांदळाची भाकरी खूप छान लागते, तर त्यासोबत तांदळाची भाकरीसुद्धा करणार आहे. तर हे फ्राय करण्या अगोदर तांदळाचं पिठाची उकळ काढून घेणार आहे. तर सर्वात आधी तर तांदळाच्या पिठाची उकळ काढून घेऊया. तर गॅसवर इथे पातेला ठेवून घेतलाय आणि त्यामध्ये घालून घेणार आहे पाणी. त्यामध्ये घालून घेणार आहे थोडंसं मीठ. इथे पाणी आहे ते गरम झालेलं आहे, त्यामध्ये घालून घेते तांदळाचं पीठ. तर इथे 3 मोठे चम्मच इतका पीठ त्यामध्ये घालून घेतलंय. आता ते मिक्स करून घेते. आणि तांदळाची भाकरी ना अशी कोळंबी फ्राय किंवा बोंबील फ्राय, जवळा फ्राय ह्या सोबत खूप छान लागते. आणि मी तर नेहमी असं काही बनवलं का त्यासोबत भाकरी ही ठरलेलीच असते. तर इथे पीठ आहे ते मिक्स करून घेते. आणि इथे पाणी आणि पिठाचं प्रमाण आहे ते योग्य आहे. आणि इथे जी गॅस आहे ना ते बंद करून घेते. आणि पाणीमध्ये हे आणि पीठ आहे ते छान असं मिक्स करून घेणार आहे. पीठ आहे ते मिक्स झालेलं आहे. चमच्यामध्ये जो पीठ लागलाय तो काढून घेते. त्यानंतर त्यावर झाकण ठेवणार आहे. तिथपर्यंत आता खाडीची कोळंबी फ्राय करायला घेऊया. तेल घालून घेते. तेल आहे ते गरम झालेले आहे, त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेते. कांदा सुद्धा छान परतून घ्यायचा आहे. कांद्याचा थोडासा रंग आहे ते बदललेला आहे. त्यामध्ये आता घालायचं आहे बारीक करून घेतलेली ही हिरवी मिरची 2 घातलंय आणि टोमॅटो. आणि त्यासोबतच 2 आंब्याचं आंबट घेतलंय ते पण घालणार आहे. टोमॅटो पण छान शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये घालणार आहे चवीप्रमाणे मीठ, हळद, काश्मीरी मसाला, घरगुती मसाला हे सगळं टाकून घेणार आहे. आणि त्यासोबत घालायचं आहे खाडीची छोटी कोळंबी. इथे बघू शकता की किती बारीक अशी ही कोळंबी आहे. आणि ह्याचं कालवण पण खूप छान लागतो आणि फ्राय पण. कालवणचे रेसिपी तर आपल्या चॅनलवर आहेतच. तर हे सुद्धा मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तर इथे हे कोळंबी आहे ना ती मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून झालेली आहे. आता त्यावरती झाकण ठेवणार आहे. आणि झाकणावरच थोडंसं पाणी ठेवून घेणार आहे, वाफेवर छान होईल. आणि एका साईडला हे तांदळाचं पीठ ठेवलंय. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हे पीठ आहे ते प्लेटमध्ये काढून घेते. तर इथे पाहू शकतात की पिठातून अशा वाफा निघत आहेत. जर जास्तच गरम वाटत असेल ना मग पेलाने सुद्धा करू शकतात किंवा हाताने. तर हे जास्तच गरम आहे, तिथे मी एक छोटंसं पेला घेते आणि त्याच्याने आधी करून घेते. पीठ मळायला घेण्याच्या आधी एकदा हे उघडून बघते.
तर ह्याला एकदा मिक्स करून घेणार आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत झाकण ठेवून देऊया 5 मिनिटांनी बघूया। तर तुम्ही इथे पाहू शकता की पिठातून अशी गरम गरम वाफा निघत आहे। जास्तच गरम असेल तर तुम्ही एखादा वाटी किंवा ग्लासने आधी असं मळून घेऊ शकतात किंवा हाताने करू शकता। तर आता थोडंसं जास्त गरम आहे तर मी इथे एक छोटीशी वाटी घेते। तर बघा इथे अशी वाटी घेतलेली आहे। तर इथे पीठ आहे ते मी छान असं मळून घेणार आहे। तुम्ही जितका पीठ व्यवस्थित मळेल ना तितकीच ती तांदळाची भाकरी छान बनून तयार होते। आणि थोडंसं पीठ गरम असेल ना तेव्हाच हे मळायला घ्यायचं। पीठ आहे ते मळून झालेलं आहे। आता दुसरीकडे जे कोळंबी फ्राय करायला ठेवले आहे ते बघूया। तर इथे झाकण उघडून बघूया। एकदा परत हे मिक्स करून घेते आणि शेवटी घालते थोडासा गरम मसाला। गरम मसाला घातल्यानंतर ते मिक्स करून घेते आणि 2 मिनिटं अजून ठेवणार आहे। आणि इथे आपले हे खाडीचं कोळंबी फ्राय करून झालेलं आहे। तर इथे हे खाडीचं कोळंबी फ्राय करून झालेलं आहे। आता वरून भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालणार आहे। वरून हिरवी कोथिंबीर घालून घेते। कोथिंबीर पण छान मिक्स करून घ्यायची आहे। आणि इथे झटपट असं खाडीचं कोळंबी फ्राय करून झालेलं आहे। खूप चवीला भारी लागतो आणि ह्यासोबत तांदळाची भाकरी खूप छान लागते। जर तांदळाची भाकरी नसेल ना तर ह्यासोबत तुम्ही चपातीसुद्धा खाऊ शकता किंवा भातासोबत पण खूप छान लागते। तुम्ही सुद्धा या पावसाळ्यामध्ये नक्कीच खाडीचं कोळंबी आणून अशा पद्धतीने एकदा नक्कीच फ्राय करून बघा। ह्यासोबत खाण्यासाठी आता तांदळाच्या भाकऱ्यात ना पटापट बनवून घेऊया। तर इथे हे पीठ आहे ते 2 मिनिटं फक्त आता परत एकदा मळून घेते। इथे पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि हा जो आहे तो पिठामध्ये थोडंसं पीठ लावून घेणार आहे। आणि असं करून घेणार आहे आणि इथे सुद्धा थोडंसं पीठ असं टाकून घेणार आहे आणि आता हलक्या हाताने आहे ते लाटून घेणार आहे। पीठ जर व्यवस्थित मळून घेतलं ना की लाटताना भाकरी ती फाटत नाही। आणि जर तुम्हाला थापून जर ही भाकरी बनवायची असेल आणि ती कशी थापून बनवायची त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तिथे जाऊन नक्की बघा। आणि लाटून सुद्धा ही भाकरी खूप छान होते। इथे पाहू शकतात, बघू शकतात मस्त अशी ही भाकरी आहे ती लाटून घेतलेली आहे। तर इथे ही भाकरी आहे ती मस्त अशी लाटून घेतलेली आहे, पातळ अशी लाटून घेतलेली इथे पाहू शकतात। एका साईडला तवा सुद्धा ठेवलाय गरम करायला आणि झालेला आहे। आता ह्यावरती भाकरी आहे ती टाकून घेणार आहे आणि वरून आहे ते पाणी असं लावून घ्यायचंय म्हणजे भाकरी अजून मस्त अशी मऊसूत होते। भाकरी आहे ती एका बाजूने आता दुसऱ्या बाजूने पलटून घेणार आहे आणि इथे दुसरी भाकरी सुद्धा लाटून घेतलेली आहे। तर इथे दुसऱ्या बाजूने पण पलटून घेते आणि ह्याच्यावरून जर तूप तेल काय लावायचं असेल तर लावून घ्या। मी इथे थोडंसं तूप लावून घेते आणि इथे पाहू शकतात भाकरी मस्त फुगायला लागली आहे। आणि भाकरी ती चारी बाजूने छान अशी ना भाजून घ्यायची आहे।
तर इथे ही एक भाकरी आहे ती झालेली आहे, आता काढून घेते. इथे काढून घेतलेली आहे भाकरी आणि दुसरी भाकरी बनवून घेते, ती पण टाकून घेते. वरून पाणी लावून घेते. तर इथे ही दुसरी भाकरी पण बनवून झालेली आहे. तर इथे सगळ्या भाकऱ्या त्या बनवून झालेल्या आहेत. तर इथे तांदळाच्या भाकऱ्या आणि खाडीची कोळंबी मस्त इथे फ्राय करून झालेली आहे. आणि इथे तुम्हाला दाखवते की तांदळाच्या भाकऱ्या किती सॉफ्ट झालेल्या इथे तुम्ही पाहू शकता. मस्त अशी मऊसूत झालेली आहे. आणि ह्यासोबत हे खाडीचं कोळंबट खूप छान लागते. आणि आता ह्यासोबत अजून भात, चिकन आणि खाडीचं कोळंबी फ्राय आणि भाकऱ्या, आजचं असं हे मेनू आहे. आणि आता पावसाळ्यात तर पाहिजे तितकं तुम्हाला खाडीचं कोळंबी हा भेटून जाईल. घरी आणा, मस्त असं फ्राय करा आणि त्यासोबत अशी मस्त तांदळाची भाकरी करा, तीसुद्धा अशी टम्म फुगलेली. आणि त्यासोबत मस्त ताव मारा. तर चला, मी मस्त आता गरम गरम भाकरी, कोळंबी फ्राय, भात, चिकनचा रस्सा मस्त खाऊन घेते. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तिथपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय.